एवढं हसायला काय झालं? असलं कंच स्वप्न बघितलेस हसायला? अरे गुंड्या तुला काय सांगू, माझ्या स्वप्नात आहे का नाही ती कस्टमर केअर वाली बायाची सगळं खरं सांगते फोनवर. असंच सफर पडलं होतं. असलं काय बी खरं नसतंय. अरे संगी आणि मी पळून निघालो. पळून जा नाही तर मासनच जा, मला नका सांगूस. आणि तसं बी पुरी पोराला पिळून पळून जाते ती आणि पोलीस स्टेशनही सांगते की माझं काय नाही, त्यानेच मला पळून आणल्या. ते दोघं मार पण खात माहितीये का? जो मध्यस्थी असतो ना त्यालाच लय बडी येते. सपनातलं सांगतोय. सपनातलं होय. मग सांग काय झालं माहितीये का? संगीन मी पळून निघालो आणि आम्ही पळून जाणारच तोपर्यंत त्या तात्याने संगीला फोन लावला आणि ते कस्टमर केअर वाले बाय सगळं सांगायला लागले की तुमची मुलगी हित आहे, पळून जायला लागल्या, हे करायला लागल्या. त्या बाईने सांगितलं आणि तात्या आला की तसं तात्याला बघून संगीत धूम ठोकल्या. तात्याने धरला माझ्या गचुरला आणि रडत आपली की बाबा 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 माराय जी एवढ्यात डोळे उघडले. कळालं सापण होतं. असं जर खरं झालं असतं तर किती मजा आली असती ना. किती मजा आली असती. सगळ्यांची अंडी पिल्ली बाहेर निघली असती आणि सगळ्यांची पार्सल आता काय देरातच गेले. मी शर्ट पार्सल मागवलाय. त्या पार्सल वाल्याला फोन करायला पाहिजे. तू आला असेल. पार्सल वाल्याला फोन करतो. बघ तुझ्या नादानं चार्जिंग बटन ऑन केलेलं नाही. चार्जिंग सपडे माझ्या नादानं. मग चांगली सपनातली पालख्या नाचवत होतेस की माझ्या नादानं. फोन लाव. तुझ्या फोनवर फोन लाव. फोन लाव. त्या पार्सल वाल्याचा नंबर बरं झाला पाठ करून ठेवला. मग सांग नंबर. 77 55 स्पीकर टाक. तुम्ही ज्या पार्सलवाल्याला कॉल केला आहे तो नेहमी थांबतो त्या ठिकाणी थांबला आहे आणि त्याच्या जानूसोबत बोलत आहे. धन्यवाद. अरे कसं काय गोंड्या लगा तू काय सपना काय बच्चे उठे करा तुझ्या सपनातले खाली की लगा तू बाईक मध्ये वाजले करा. आता मी नाही लावत. तुझ्या सपनातले सगळे खरे होते. तुझं लाव बाबा. अरे अर्धवट बुद्धीच्या माणसा, तुला मगाशी सांगितले तो त्याच्या जानूसोबत बोलत आहे. बोलणं संपल्यावर पार्सल घेऊन मागे जाईल. धन्यवाद. कस्टमर केअर वाली सगळंच खरं सांगते. चल हिच्या नादात तू पार्सल निघून जाईल. चल पार्सल घेऊन चल लवकर. बरं कॉलेज किती दिवस सुटणार आहे सांग की? काय नाही, अगदी एका दळींद्राचं फक्त पार्सल राहिलं या तेवढं दिलं की मग मी मोकळा. म्हटलं तू कॉलेज सुटलं की याचं तुला भेटायला. काय बघ तुझ्या इस्टे टायमिंग मध्ये तुला सोडतो मी घरला. होय खरोखर सोडतो. एकच पार्सल त्या दळींद्रात झालं. तेवढं पार्सल झालं. सगळं झाले. दळींद्र हे आपलं सॉरी मी पार्सलवाला हिथच आहे की काय सारखं जानू 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 लावल्या. तुम्ही तर रिचार्ज महागिवलाय. त्या अंबानीने पैसे ओढले ते खरंच आहे. खरंच आहे. अहो दिवस बघू नका, रात बघू नका. जानू पिल्लू शोना बबडू बास करा. किती रिचार्ज मागिवलाय. झालं झालं. तास झालं फोन लावतोय. फोन कुठे फोन स्विच ऑफ आहे आणि आमच्या नावानं वरडायचं. कायमचं कस्टमर आहे म्हणून थांबली नाही तर कवाच गेलो असतो. बाबा दे दे पार्सल दे. बरं बरं सांग ती कस्टमर केअर वाली काय बोलत होती मला फोन लावल्यावर? एक मिनिट. हॅलो जानू तुला करतो फोन. जानू सारखं जानू काय बोलत होती कस्टमर केअर वाली? म्हणजे फोन स्विच ऑफ लागला हा आणि नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेर आहे. कायमचं बोलते तेच बोलणार. दुसरं काय बोलणार आहे? एवढंच बोलली. दुसरं काय बोलली नाही. दुसरं काय नाही बोलत. बघ विचार कर. का तिने सांगायला पाहिजे होतं काय ह्यो जेवाय बसलाय बांगला गेलाय भुईमुंग ए बास कर बाबा. किती बोलते जानू वाला. असू दे सांग सांग मला. पार्सल दे. सही का तुझं नाही येत. सही कर बाबा. अंगठा कर का मारलो की करतो की सही. अरे पॅड कशाला? काय कस्टमर तो सही ते अंगठा कुठे हे कर. सही कर जरा काहीतरी वेगळं सही कर. कुठं इथं करू? हा नाव कुठे इथं आहे. शाळेत गेलाय गेलो की. हा मग नाव वाचून नावाच्या इथे मोकळी जागा इथं करू का? नाही करतो. तिथं करून दे बाबा. ते मला जाऊन दे. मला लय गडबड तुला नाही माहिती. पार्सल द्या जानू. जरा बाग बंद करा. जरा बोलायचं जानू बरोबर. रिचार्ज मागिवला तुम्ही. दिवस म्हणू नका रातभर सारखं जानू जानू जानू. आम्ही बोलावं का नाही बोलावं? फोन चालू ठेवायचा तेवढा. पुढच्या वेळी थांबणार नाही. तुझा घरी मी त्या रंजाला घेऊन येतो. बर हा जाशील का? चालतं. चल.
रांजाला फोन लावतो. हॅलो, हा रांजा. हॅलो, हा कुठं आहेस? अरे आलोय, कराडच्या पुढे आलोय. हा बरोबर, ये थांबतोय. अरे तो असताना मोबाईल वेगळंच बोलतोय आणि आता वेगळंच सांगतोय. काय रे सध्या का बसलाय? काय नाही बसलो असंच. का असंच म्हणतोस काय? तोंड पाडून बसलाय, काय प्रॉब्लेम मध्ये काय? होय पप्पा आजार आहेत, दवाखान्याचे आता माझे पैसे नाहीत. त्यात एक जण देतो म्हणल्याला तू आता फोन उचलून झाला. किती लागणार? लागणारच लय. 10,000 रुपये असं देतोस का? त्या पिण्यानं घेतलेली त्याला फोन करून बघतो, काय मुक्ती बघतो, त्यानं दिलं तर तुला सांगतो. लाव की फोन. काय कुठं आहे तर ते बघ अगोदर. दिलं तर बरं होईल. आपण ज्या नंबरवर कॉल केला आहे तो सध्या स्विच ऑफ आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. काय रे? नाही रे, त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय. त्याच्या घराकडे जाऊन येतो, बघतो त्यानं दिलं तरी तुला लगेच कॉल करतो. तुला सांग. चालतंय की. तुला काय करतो, दुसरं कोण देते का बघतो मी. चालतंय. चल. बघूया. चार्जिंग बऱ्यापैकी जाते. पिण्या आहेस का घरात? अरे भेटा की बाबा. बस काय म्हणते? आता फोन लावतोय, काल फोन लागेल मला. अरे काय झालं माहिती का, ह्यात चार्जिंगच नव्हतं, त्यामुळे चार्जिंग लावलं होतं. आत्ता काढलं बघ. बरं काय म्हणतं, काय बोल की. ते 1000 रुपये दिले ते म्हणत देतो काय बघावं. हा बरोबर, तो बोलला होता. ऐक ना, माझ्याकडे ऑनलाईन आहे आणि कॅश निसती 500 रुपये. कशाला पाहिजे तुला? ते सत्याचे पप्पा आजारी आहेत ना, तेच मी देतो बोललो. सध्याचे पप्पा आजार आहे? मला काय बोलला. मग एक काम कर, सध्याला फोन लाव, त्याला म्हणा ऑनलाईन पाठवू का. लाव फोन त्याला. हे थांब, मी लावतो सध्याला फोन. थांब. आपण ज्या ग्राहकाला कॉल केला आहे तो आत्ता मुलीला फिरायला घेऊन जायला पैसे मिळतात का ते बघत आहे. कृपया थोड्या वेळाने कॉल करा. ह्यो पप्पासाठी पैसे मागतो, आयटमला फिरवायला येते. काय काय झालं? नाही काय, रेंजच लागणार, त्याचा फोनच लागणार झाला. एक काम कर, सध्याला जा आणि त्याला मला तुझ्या गुगल पे किंवा फोन पे नंबर असेल तर मला सांग. माझ्याकडे फक्त ऑनलाईन पेमेंट आहे. सांगतो याला आता जातो. हा सांग. ओके, येऊ का? हा ये बघा. सत्या खोट गुंड्या. अरे लगा काय करायचं, त्या संगीला भेटायचंय पण तिचा बाप काय भेटूनच देत नाही ना. हो, फोन लाव तिला. मला खबर आल्या तिचा बाप कुठेतरी बाहेर जाणार आहे. मग तिच्या बापालाच फोन लावूया, आवाज बदलून बोलूया, बघूया तिचा बाप कुठं आहे ते. लाव फोन लाव. हॅलो. आपण ज्यांना कॉल केला आहे ते आत्ताच मुलीसाठी स्थळ बघून आले आहेत आणि मुलांकडून 2 लाख रुपये घ्यायचे ठरले आहे. शपथ लगा मुंडा तात्याने गेम केली तर आपल्यावर. लगा मी भोळा म्हणत होतो, तात्या लय टेन्शन निघाला. आता त्या तात्याला काहीतरी धडा शिकवला पाहिजे. दाखवलं पाहिजे. लगीन करतोय का टुरीचं. तात्या आले. अरे इकडे झाले. तात्या आलं. तात्या 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 थांबा. तात्या अरे अय तात्या, आम्हाला माहित आहे कसला सौदा केला तुम्ही. पोलिसांना फोन लावी. लाव का पोलिसांना फोन. लाव का फोन लाव का. मग शिकायला गेलो होतो. मग शिकायला आम्हाला माहित नाही वय. पुरीचा सौदा करून आला तुम्ही. 2 लाखाला हुंडा ठरवलाय आणि तिचं लगीन ठरवून आलाय. काय तू बोललो का? आम्हाला माहित आहे. तात्या पोलिसांनी फोन लावू का. कशाला पोलिसांनी फोन लावताय? तुम्हाला काहीतरी पैसे देतो. पैसे लाच आम्हाला. अरे लाच काय, तुला लाच काढली पाहिजे. आता सुट्टी ना, आता पोलिसांनी फोन लावतो. तुम्हाला चक्की पीसिंग, दगड फोडिंग, जेल मध्ये जाईन. आता तुम्हाला शिकवून थांबा. जाऊ, फोन आम्हाला लाव. लाच देताय. नको करून
मग एक काम करा, माझं संगी बरोबर लगीन करून द्या. माझं ए तुझ्याशी लगीन लावून देण्यापेक्षा तिला मी आडा ढकलून देईल. आता तुम्ही माझ्या डोकं खवळलंय. मॅडमला फोन लावतो, महिला कल्याण विकास अधिकारी. तुम्ही ज्या मॅडमला फोन लावत आहे ती आत्ताच तिच्या नवऱ्याला धुतल्यागत धुवून त्याला भांडी घासायला लावून तुमच्याकडे येत आहे. धन्यवाद. नवऱ्याला आता काय करायचं? ती जाऊ दे, आता लावलाय फोन. परत मॅडम दिसते. मॅडम कडक हाय आता. मॅडम नमस्कार. मॅडम तुमचं लग्न झालंय? कानाखाली आवाज काढीन. तक्रार काय आहे ती बोला पटकन. हो येत तात्या आहे ना, संगीचं लग्न ठरवलंय ते बी तिच्या मना विरुद्ध आणि 2 लाख रुपये हुंडा घेऊन. काय सांगता? होय. काय हो, मी जे ऐकलं ते खरं आहे का? माझी पोरगी आम्ही काय पण करेल. हे बरोबर आहे. अहो त्यांची मुलगी आहे, काही करतील ते. काही करतील आणि आपण नवऱ्याला मारता दे, भांडी घासायला होता दे. सांग का सगळ्यासनी ओ काही काय बोलताय? महिला कल्याण अधिकारी आहे मी. तुम्ही कल्याणचं आहे होय? हा मग? अहो आम्ही ठाण्याचं जवळच की. म्हणजे कल्याणच हाय ना? होय. इथं थोडं लांब थांबायचं, नाही तर असं थोबड फोडील ना, ठणठण करत ठाणे घाटाल. बोला की जरा. बोलते मी, शांत राहा. काय हो, हे जे मी ऐकलं ते खरं आहे का? तुम्ही तुमच्या मुलीचं मनाविरुद्ध लग्न ठरवताय? मनाविरुद्ध काय करत नाही. माझी पोरगी आम्ही काय पण करेल. यांचं काय ऐकताय? अहो ते असं काही नाही म्हणतायत. होय. मग आणि नवऱ्याला तुम्ही मारता दे. सांग का सगळ्याच सगळ्यासनी गावाला सांग का. सारखं काय नवरा नवरा नवरा, आवाज बंद करा नाही तर जेलमध्ये टाकीन दोघांना पण. मॅडम आमच्या बाजूने बोला की. आतली गोष्ट आहे, समजून घ्या. बोलते मी, बोला. आवाज बंद करा. हा. माझ्याकडे देखील लावायचं. माझ्या हे बघा, इतकी सोजवळ मुलं असताना तुम्ही असं नाही करू शकत. ही सोजवळ मुलं, हा मग यांचं थोबाड बघा. अहो आम्ही सोजवळच आहे, आमच्यापेक्षा चांगली तुम्हाला मुळे मिळणार नाही बाई. ही जागा 1 नंबर आहे. या असल्या पोरांची लगीन लावून देण्यापेक्षा माझ्या पोरीला आडा ढकलून देईल. बघा काय पण बोललो का तात्या, नाहीतर मॅडम तुमचं मी सगळ्या गावाला सांगेल. तुम्ही नवऱ्याकडं भांडी घासायला होता, धुण्याला होता, सगळं काम करा. मारता बी वरनं. आता मात्र तुम्ही तुमचं लग्न विसरा. सारखं काय माझ्या नवऱ्यावर काय घेऊन खाल्लंय त्यानं तुमचं? आमचं आम्ही काय पण करू. आवाज बंद. लग्न करायचंय ना? हा बोला. आवाज बंद. हे बघा, मला जे समजलंय हे पूर्णपणे चुकीचं आहे. हुंडा देणं आणि घेणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. अहो चांगल्या ठिकाणी देतोय पोरगीला. हे पण बरोबर आहे. अहो चांगल्या ठिकाणी देतायत मुलीला. काय बरोबर, मग आम्ही सगळ्या गावाला सांगेन. बोला जाऊ त्यासनी. बोला. तुमच्याकडे नंतर बघ. थांबा जरा. हे बघा, ही मुलं म्हणतायत तेच योग्य. तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही असं का करताय? ही पोरं काय बरोबर बोलत नाहीत, काय नाही. त्यांचं काय ऐकू नका. मी चांगल्या ठिकाणी पोरगीला देतोय. हो पण तुम्ही असं नाही करू शकत. माझी पोरगी आम्ही काय पण करू शकतो. हे बरोबर आहे. यांची मुलगी हे काही करू शकता. काय म्हणालात? काही करू शकता म्हणजे काय? अहो चांगल्या ठिकाणी पोरगीचं लगीन लावून देतो. चांगल्या ठिकाणी लग्न नाही. तुमचं हे जे वाक्य आहे ना, काहीही करू शकतो, ह्या काहीही करू शकतोच ही वेळ आली. आज जी समाजामध्ये जी अवस्था आहे ना, ती ह्या फक्त आणि फक्त एका वाक्यामुळं. काहीही करू शकतो. स्त्री आहे, काहीही करू शकतो. मुलगी आहे, काहीही करू शकतो. म्हणजे स्त्रियांना काहीच अधिकार नाही. स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य हे फक्त आणि फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहिले. आता काय परिस्थिती झाली, बाहेर पडणं अवघड झालंय. हे कशामुळं? तुमच्या ह्या काहीही करू शकतो मुळेच ना. अहो कशाला टेन्शन घेताय? कायदा आहे, शासन आहे ना. हो का वारे कायदा. निर्दोषांना शिक्षा देताय आणि दोषी मोकट सुटताय. आरोपी येतो, गुन्हा करून निघून जातो. फार फार तर काय जेल होते, बेलवर सुटतो. आणि मग त्याला शिक्षा होईपर्यंत बिचाऱ्याचं पूर्ण आयुष्य त्याने जगलेलं असतं. आणि म्हातारपणात मिळते त्याला फाशी. हा तुमचा कायदा, हे तुमचं शासन. शासन एकच होतं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि तेच खरं शासन. जोपर्यंत धडा वेगळी मुंडकी होत नाहीत ना, तोपर्यंत ही स्त्री सुरक्षित नाही. मॅडम तुम्ही बोलताय ते बरोबर बोलताय. हे बघा मला पटलं. आता वाट कसली बघताय? लावून द्या की माझं लगेच संगी बरोबर. तू पहिला सुधार, स्वतः पहिला कमव आणि त्याच्यानंतर विचार कर पुढचा. झालं. सुधार.
आहे.